नमस्कार. शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज नवरात्रीचा 7वा दिवस आणि आजचं जे देवीचं रूप आहे ना ते म्हणजे देवी कालरात्री. दुष्टांचा संहार करणारी, आपल्या श्रद्धाळू भक्तांना त्यांच्या आयुष्यातली सगळ्या निराशा दूर करून योग्य मार्ग दाखवणारी अशी ही देवी. या देवीची उपासना करून आपण सर्वांनी सुखाचं आयुष्य जगूया अशी आपण प्रार्थना करूया. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या नवदुर्गेची ओळख करून घेणार आहोत त्या नवदुर्गेच्या आयुष्यामध्ये सुद्धा असेच अनेक निराशेचे क्षण आले आणि या निराशेच्या क्षणांना ती कशी सकारात्मक दृष्टीने पाहू लागली आणि तिचं आयुष्य तिने स्वतः कसं घडवलं याविषयी ती आज आपल्याशी बोलणार आहे. चला तर मग ऐकूया विद्या डुमरे यांना. शक्ति स्वरूपा तू ही तो है नवदुर्गा. अष्ट शक्ति स्वरूपा तू है देवी स्वरूपा, शक्ति स्वरूपा. तू है शक्ति, तुझ में बसी नमस्कार. मी विद्या डुमरे, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आणि अनेक छोटे मोठे व्यवसायही मी करते. त्याबद्दलच मी आज तुमच्यासोबत चर्चा करणार आहे, बोलणार आहे. आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे योगाच्या साहाय्याने जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. तर मी सर्वप्रथम माझ्याबद्दल तुम्हाला सांगते. माझा जन्म, माझं संपूर्ण शिक्षण BCom माझं संपूर्ण शिक्षण इथे मुंबईमध्येच झालं. माझ्या वडिलांकडची आर्थिक परिस्थिती छान होती. बाहेरी ज्या पद्धतीने आनंदी वातावरण होतं, कशाचीही काळजी चिंता काहीच अडचणी नव्हत्या आणि एकदम आनंदात होतं. त्याच्या अतिशय विरुद्ध माझं लग्न झालं आणि अशी विपरीत परिस्थिती माझ्या लग्नानंतर मला आली. 1999 साली माझं लग्न झालं. 2000 मला मुलगी आणि 2003 मुलगा झाला. आणि बरं चालू असताना माझ्या नवऱ्याचा प्रायव्हेट जॉब होता आणि थोडी मुलं मोठी झाली आणि माझ्या मिस्टरांची जी कंपनी होती ती बंद पडली आणि आर्थिक संकट जे आहे ते येऊन ठेपलं. मग आता काय करायचं? माहेरी अशी परिस्थिती होती की जिथे मला कशाचीच कमी नव्हती आणि माझ्यावर संस्कारही बाहेर जाऊन नोकरी करावेत किंवा असं काही नव्हतंच, डोक्यातच नव्हतं. पण मिस्टरांची जॉब, माझा नोकरी जेव्हा गेली त्यावेळेला माझ्या पदरात 2 मुलं होती, त्यांचा सांभाळ करायचा हे माझ्या डोक्यात होतं. मग काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला. मुलांना घरात ठेवून किंवा कुणाकडे तरी सांभाळायला देऊन नोकरी करणं हे मला पटत नव्हतं. मग अशा वेळेस मी जरा घरातच राहून काहीतरी उद्योग करण्याचं, काहीतरी व्यवसाय करण्याचं मी ठरवलं. हो नाही करता करता बाजूलाच एक ट्युशन्स होते, प्रायव्हेट क्लास होते, तिथे एका टीचरची आवश्यकता होती आणि मग मी लगेचच तिथे त्या ट्युशन्समध्ये मी गेले आणि तिथे अवघ्या 400 रुपयाची नोकरी मी केली, म्हणजे स्टार्ट केली नोकरी करायला. आणि माझी मुलं हळूहळू मोठी व्हायला लागली. माझी मोठी जी मुलगी होती ती अभ्यासात प्रचंड हुशार होती आणि तिचे मार्क्स पाहून मला तिच्या वर्गामधली जी मुलं होती त्यांचे पॅरेंट्स विचारायचे की हिचा अभ्यास कोण घेतं आणि तुम्ही घ्याल का, ट्युशन्स घ्याल का आमच्या मुलांचे. आणि मी लगेचच होकार दिला आणि हळूहळू माझे घरगुती शिकवणीचे क्लास चालू झाले. आणि जसं जसं मुलगी मोठी होत गेली तसं तसं ट्युशन्स पण वाढत गेली, मुलांची संख्या वाढत गेली. पण मी अगदी अत्यंत अल्प माझी फीज होती, त्या फीजमध्ये मी शिकवणी चालू केली होती. माझ्या मुलीचाही त्यासाठी माझा
हातभार लावायची, ती पण शिकायला मला हेल्प करायची. आणि असं चालू असतानाच हळूहळू त्या जोडीलाच मी सुट्टी लागली, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मी ECCDचा मॉन्टेसरीचा कोर्स केला आणि तो कोर्स कंप्लीट केला. सक्सेसफुल कोर्स कंप्लीट झाला आणि त्यातच मी खालीच आमच्या घरात खालीच असा थोडा मोठा हॉल आहे, तिथेच मी प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियरचे क्लासेस स्टार्ट केले, वर्ग चालू केले. आणि माझे डिवाइन चाइल्ड प्ले ग्रुप आणि नर्सरी आहे, तर ते मी त्यावेळेस स्टार्ट केले. आणि त्याच्या जोडीला डे केअरसाठी पण विचारणा होऊ लागली आणि मग डे केअरची मुलंही मी घेऊ लागले. असंच चालू असताना हळूहळू ट्युशन, शिकवणी आणि प्ले ग्रुप, नर्सरी आणि डे केअर हे मी चालूच होतं. त्याच्या जोडीला माझ्या एका ओळखीच्या स्त्रीने मला फॉनिक्स, प्ले ग्रुप नर्सरीमध्ये तुम्हाला फॉनिक्सची पण आवश्यकता लागेल, हाही कोर्स तुम्ही हातोहात करून घ्या म्हणून मी तोही कोर्स कंप्लीट केला. आणि फॉनिक्सचा कोर्सही मी कंप्लीट केला, त्याच्या डीप स्टडी केला, त्याच्या प्रॉपर नोट्स बनवून मग मी घरगुती फॉनिक्सचे क्लासेस स्टार्ट केले. आणि त्यातही बऱ्यापैकी मुलं येऊ लागली. पण ह्या सगळ्यामध्ये माझी फीज मात्र मी अतिशय कमीच ठेवली होती, सर्वसामान्यांना परवडेल अशाच पद्धतीची मी फीज त्या ठिकाणी ठेवली होती. आणि हे सगळंच व्यवस्थित चालू होतं. अशातच माझ्या मिस्टरांची जी नोकरी सुटली होती किंवा कंपनी बंद पडली होती, त्यांनी दुसरा जॉब पकडला होता. आणि आर्थिक परिस्थिती तर आमची बेताची होतीच. पैशांची अडचण किंवा घरामध्ये पैसे कमी असल्यामुळे होणारी चिडचिड किंवा कलह, वाद, ह्या गोष्टी सगळ्या ओघाने येतच होत्या. आणि त्यांनी जो दुसरा जॉब त्यांची तीही कंपनी बंद झाली. मग मात्र थोडंसं टेन्शनचं वातावरण निर्माण झालं. मग आता काय, त्याच वेळेस माझे वडील आमच्या घरी आले होते आणि त्यांनी मला 10,000 रुपयेची रक्कम दिली आणि तू त्यामध्ये काहीतरी व्यवसाय वगैरे काहीतरी कर असं मला ते म्हणाले. आणि त्या दृष्टीने मग मी विचार केला आणि त्या 10,000 रुपयांमध्ये मी लेडीज होजियरीचा व्यवसाय सुरू करण्याचं नियोजन केलं. आणि त्या पद्धतीने मी 10,000चा माल खरेदी केला. आणि मग प्रश्न समोर आला की मग आता हा जो लेडीज होजरीचा जो मी माल घेतलेला आहे तो सेल कसा करायचा, कारण दुकान घ्यायचं तर त्याच्यासाठी रेंटसाठी माझ्याकडे पैसे तितके पुरेसे नव्हते. मग मी विचार केला की जो माझ्याकडे सकाळी क्लासेस, नर्सरी आणि दुपारचा वेळ जो माझ्याकडे मिळायचा मोकळाच होता, त्यावेळेत मग मी ज्या वस्तू होत्या ज्या मी सेल करायला आणल्या होत्या लेडीज होजरीच्या, त्या मी एका मोठ्या पिशवीत ठेवून खांद्यावरती पिशवी अडकवून डोंगर भागामध्ये, चाळी, बिल्डिंगमध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन तो मी सेल करू लागले. आणि खूप छान असा रिस्पॉन्स तिथेही आला. तेही मी अल्पदरातच मी तो व्यवसाय केला. आणि ती जवळजवळ 8 वर्ष मी ते केलं. त्याच्या जोडीला मी आर्टिफिशियल ज्वेलरीचं पण स्टार्ट केलं आणि ते अतिशय छान पद्धतीने ते चालूच होतं. आणि त्यातच घरगुती ट्युशन्स जे माझे चालू होते ते थोडे वाढले, मुलं वाढू लागली. मग दुपारचं बाहेर पडणं अशक्य व्हायला लागलं. म्हणजे ज्या माझ्या महिला कस्टमर होत्या त्या मग त्यांनी माझ्याकडनं माझा नंबर घेऊन त्या घरीच येऊन त्यांच्या वस्तू घेऊन जाऊ लागल्या. अशा पद्धतीने तोही व्यवसाय बऱ्यापैकी चालूच होता. आणि अशात सगळं बरं चालू असतानाच 2019मध्ये करोना येऊन ठेपला. आता आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की करोनामध्ये प्रत्येकाची परिस्थिती किती बिकट झाली हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यात मी काही वेगळी नव्हती. माझे जे क्लासेस होते, प्रायव्हेट ट्युशन्स, नर्सरी, डे केअर सेंटर, फॉनिक्सचे क्लासेस आणि हा होजरीचा बिझनेस जो सगळा ठप्प झाला करोनामुळे. मग आता काय करायचं? पण मी खचले नाही. जीवनात सुखदुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात, मग तो पंत, संत किंवा भगवंत असो. भगवान श्रीरामचंद्रांना देखील 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला, तर आपण तर सर्वसामान्य आहोत ना. मग मी विचार केला की आता काय करायचं. मी खचले नाही. अध्यात्माची आवड मला होतीच, म्हणजे आहेच. विश्वप्रार्थना आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनात चालूच होत्या. त्यातच आमचे एक सर आहेत योगाचे, त्यांनी मला LIC बद्दल थोडी विचारणा केली की LICचा तू एजंट हो
आणि ती क्लास पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ती एक्झॅम टू डे. 8 दिवस अभ्यास करून मी LICची एक्झॅम दिली आणि ती सक्सेसफुली पास झाले मी आणि एजंट झाले. त्या सरांच्या ओळखीने म्हणा किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला चांगले क्लायंट मिळाले आणि मग त्या कमिशनवर माझा करोना काळ जो होता तो व्यवस्थित निघाला. अशा पद्धतीने ईश्वर आपल्या पाठीशी सतत असतो. आपण फक्त सकारात्मक विचार सरणी आपली ठेवली पाहिजे. कितीही दुःख असू देत, कितीही संकट येऊ देत, पण आपण आपला तोल जाऊ द्यायचा नाही. विचार आपले आपण सकारात्मकच ठेवायचे, जे मी केले होते, जे मी ठेवले होते. आणि मग तेही झालं आणि करोना काळ निघून गेला. आणि त्यानंतर मग मी विचार केला की आता करोना गेला आहे, आता हे सगळं परत पूर्ववत कसं होईल. जसं नर्सरी कशी चालेल, नर्सरीमध्ये बऱ्यापैकी मुलं होती, नंतर लोक घाबरायला लागली, भ्यायची घरी यायला, मास्क लावणं हे सगळा प्रकार होतेच. आणि डायरेक्ट ते प्ले ग्रुप नर्सरी न करता डायरेक्ट फर्स्ट स्टँडर्डलाच ॲडमिशन घेऊ लागले. मग आता काय करायचं, परत प्रश्न आला. मग मी जे फॉनिक्सचे क्लासेस घेत होते त्यातच एक महिला होती जिने मला सांगितलं की एका शाळेमध्ये फॉनिक्स टीचरची आवश्यकता आहे, तर तुम्ही कराल का. तर मी लगेच तिथेही हो म्हणाले आणि मी तिथे जाऊन इंटरव्ह्यू दिला आणि डेमो लेक्चरमध्ये त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी मला तिथे अपॉइंट केलं. अशा पद्धतीने मी आज 1.5 वर्ष झाले त्या शाळेमध्ये ॲज अ फॉनिक्स टीचर म्हणून काम करते. आता मी माझी ही जर्नी बघा तुम्ही. स्टार्टिंगला मिस्टरांचा जॉब गेला होता, घरामध्ये 2 मुलं होती. मुलं म्हटल्यावर घरात खर्चही तितकाच असणार, तुटपुंजा पगारामध्ये भागत नव्हतं. पण मी तरीही अनेक छोटे मोठे व्यवसाय करत एक अडचणींवर मात करत गेले. तर मला प्रश्न विचारतात बऱ्याचशा महिला की हे सगळं तुम्ही मॅनेज कसं करतात. याच जोडीला घरातलं काम आलंच, कपडे, भांडी, लादी, स्वयंपाक आलं गेलं, हे सगळं ही आहेच. मग तुम्ही हे सगळं मॅनेज कसं करता. तर आता आपला मूळ जो विषय आहे, जो की आपला योगाच्या संदर्भात जो विषय आहे त्याकडे वळते की मी योगात माझी एंट्री कशी झाली, की मी योगा मला कसा लाभला. ज्यावेळेस लग्नाच्या आधी मी 12वीत असताना मला सायनसचा थोडासा त्रास व्हायला लागला. त्यामुळे प्रचंड डोकं दुखायचं, खूप इतकं डोकं दुखायचं की त्यामुळे मला पूर्ण दिवसभर झोपून राहावं लागायचं. त्यामुळे उलट्या होणं हे सगळे प्रकार होतेच. तर जवळच माझ्या आईने एक योग सेंटर होतं, त्यावेळेस योगाचं एवढं हे नव्हतं आणि तिथे मी जाऊ लागले संडे टू संडे. त्यात मला असं जाणवलं की मला प्राणायामाने किंवा आसन करण्याने मला थोडासा रिलीफ वाटतो आहे. जे फ्रिक्वेंटली डोकं दुखायचं वारंवार, ते थोडं त्याचं प्रमाण कमी व्हायला लागलं आहे 2-3 महिन्यातून एकदाच. आणि ते पण मी टॉलरेट करू शकेल असं डोकं दुखतं हे मला जाणवू लागलं की योगामुळे मला फायदा होतो आहे. पण त्याच्यानंतर माझं लग्न झालं. मग मला ज्यावेळेस मी प्रेग्नंट होते त्यावेळेला डिलेवरीमध्येही मला प्रचंड खूप पोट होतं, खूप त्रास झाला. डॉक्टरांनी सिझरियन होईल असंच सांगितलं. परंतु मी ज्या हॉस्पिटलमध्ये माझं नाव नोंदवलं होतं तिथे खूप छान प्रेग्नन्सी योगा घ्यायचे. ते योगा करून वाकून लादी पुसणं, ॲक्टिव्ह राहिले मी शेवटपर्यंत. आणि जरी सांगितलं होतं की सिझर होऊ शकणार आहे सिझर, पण मी तो मनातही विचार न आणता मी पॉझिटिव्ह राहिले की नाही, आपली नॉर्मल डिलेवरी होणार म्हणून. आणि मी पहिल्याही वेळेस माझी मुलगी ज्यावेळेस मला झाली 2000मध्ये, त्यावेळेला तिचं 3 किलो आणि 600 ग्रॅम तिचं वेट होतं. नॉर्मल डिलेवरी झाली सुखरूप. आणि सेकंड टाईमला 2003मध्ये ज्यावेळेला मी प्रेग्नंट होते त्याही वेळेला त्याच्याहीपेक्षा मला माझे पावलं पण दिसायची नाहीत. अगदी 6व्या-7व्या महिन्यात इतकं मला पोट होतं. डॉक्टरांनी तर पूर्ण बेड रेस्ट सांगितली होती. पण तरीही त्यातही मी ॲक्टिव्ह राहणं, थोडं चालणं, थोडं वाकून कामं करणं किंवा वाकून लादी पुसणं वगैरे हे सगळे मी करतच होते. त्यातून मग असा फायदा झाला की ह्या सगळ्या गोष्टी मला सुलभ झाल्या. म्हणजे डिलेवरी 3 किलो 800 ग्रॅमचा माझा मुलगा होता तरी माझी नॉर्मल डिलेवरी झाली. या गोष्टी मला आपण ॲक्टिव्ह राहणं किंवा थोडंफार योगा करणं यामुळे मला ते सोपं झालं. हा योगामुळे मला फायदा झाला. आता प्रेग्नन्सी झाली, माझी 2 मुलं झाली आणि तरीही मी योगा करतच राहिले. इथे जवळच आमच्या योग सेंटर होतं. तिथे मग मी माझं वाढलेलं वजन नियंत्रणात आणण्यासाठी सकाळी 6 ते 7ची बॅच जॉईन केली आणि तिथे मी जाऊ लागले. मला असं लक्षात आलं की माझी फ्लेक्सिबिलिटी चांगली आहे आणि मला त्याच्यात गती आहे असं मला दिसलं. मग मी त्याच्यात अजून थोडा स्टडी केला आणि मग त्याच्यात रिसेंटली आता मी योगा वेलनेस इन्स्ट्रक्टरचा कोर्स
कंप्लीट केला. त्यात भरपूर नॉलेज मिळालं आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे सगळं झालं आणि मग माझा जो सायनसचा प्रॉब्लेम होता तो कंटिन्यू होताच. मग काय करायचं, तर मग मी हे सगळं करत करत नेती, जलनेती आणि सूत्रनेती, जलनेती, अनुलोम विलोम हे करून आता जवळजवळ दुखतं, मी नाही म्हणणार नाही, दुखतं, पण ते अगदी मी सहन करू शकेन किंवा झोपावं नाही लागत मला, अशा पद्धतीने मी तेही क्युअर केलं. ज्या वेळेला करोनाचा मी मध्ये एक माझं सुटलं की करोना ज्या वेळेला झाला, आम्हाला करोना कोणालाच झाला नाही आमच्या फॅमिलीमध्ये, पण करोनानंतर मला थोडंसं माझ्या मिस्टरांना आणि मला थोडं लंग इन्फेक्शन झालं. पहिल्यांदा त्यांना झालं आणि त्यानंतर मला झालं लंग इन्फेक्शन. आणि त्यात डॉक्टरांनी मला पूर्ण बेड रेस्ट सांगितली होती. मग माझे जे योगाचे क्लासेस मी घ्यायचे ते बंद झाले. मी एका दुसऱ्या महिलेला ते घ्यायला लावले आणि मग 1 महिना मी पूर्ण बेड रेस्ट केली. पण त्यातही इतका म्हणजे माझी परिस्थिती, इतकं वजन कमी झालं होतं, इतका माझा पूर्ण स्किन काळी पडली होती आणि पूर्ण एकदम म्हणजे ते आजारीच पूर्ण दिसत होते. लोक विचारायला यायचे की काय झालं म्हणून, पण मी तरीही तोंड पूर्ण मास्क लावून पूर्ण तोंड बांधून 1 महिन्यानंतर मी योगाचे क्लासेस घेऊ लागले. आणि हळूहळू ज्या लंग इन्फेक्शनमुळे माझी जी परिस्थिती इतकी बिकट झाली होती त्यावरही मी विजय मिळवला. आणि मी मात्र त्याही परिस्थितीत मी माझा मानसिक संतुलन मी बिघडवलं नाही, वाईट विचार कधीही केले नाही. आता मोस्ट ऑफ माझ्याकडे ज्या स्त्रिया येतात मेडिटेशनसाठी, घरामध्ये संकट आलं, अनिष्ट काही झालं तर त्यांचा डिस्टर्ब होतात आणि त्या काय करतात की ओव्हर इटिंग करतात किंवा जेवतच नाही. त्यामुळे काय होतं, ओव्हर इटिंग केल्यामुळे किंवा कमी जेवल्यामुळे काय होतं, शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. ब्लड प्रेशर, डायबिटीज, लो ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर सारख्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं आणि अशा पद्धतीने त्यांचं स्वतःचीच नुकसान करून घेतात. पण माझ्याही जीवनामध्ये खूप अप्स अँड डाऊन झाले. ज्या पद्धतीने समुद्राला भरती आणि ओहोटी येते, लाटा येतात, त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या जीवनात कधी आनंद आणि कधी दुःख येतच असतं. असं होत नाही की सतत आनंदाचा काळ आहे आणि दुःखाचा नाही आहे किंवा दुःखाचा आहे आणि आनंदाचा नाही आहे, तर असं नसतं. निसर्गाचं चक्र हे चालूच असतं. पण अशाही वेळेस आपण आनंदात असतानाही आपण स्थिर राहिलं पाहिजे आणि दुःखात असताना आपण स्थिरच राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला जपल्या पाहिजेत. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे योग म्हणजे काय. आता मी परत योगाकडे येते. योग म्हणजे काय, तर योगा हा शब्द युज या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. संस्कृत हा जो शब्द आहे युज या धातूपासून योगा हा शब्द, त्याचा अर्थ आहे की आध्यात्मिक आपली प्रगती. योगाचा उद्देश आहे आध्यात्मिक प्रगती. तर आत्म्याचं परमात्म्याशी जोडणे म्हणजे योगा. आत्मा आणि परमात्मा यांना जोडणे म्हणजे योगा. योगाचा उद्देश आध्यात्मिक प्रगती हा आहे. आणि योगामध्ये किती गोष्टींचा समावेश होतो, तर योगामध्ये आहे आसन, ब्रीदिंग, आहार, निद्रा आणि सकारात्मक दृष्टिकोन. या 5 गोष्टींचा योगामध्ये समावेश होतो, जे मी माझ्या जीवनामध्ये प्रॉपरली अजूनही मी म्हणजे हे करते, अवलंबते त्या 5ही गोष्टींचा. आसन करायचं म्हणजे काय. आता सपोज आपण योगा करतोय, पश्चिमोत्तानासनसाठी आपण फॉरवर्ड बेंडिंग करतोय. बाजूचा जर त्याला जमतंय फॉरवर्ड बेंडिंग करायला आणि मला सपोज जमत नाही आहे, तर मी जोर जबरदस्तीने आपण फॉरवर्ड बेंडिंग नाही करायचं किंवा बॅकवर्ड बेंडिंग पण नाही. आपली कपॅसिटी पाहून स्लोली ग्रॅज्युअली आपण ते आपला फ्लेक्झिबिलिटी वाढवायची आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच आपल्याला आसनं करायचे. उगाच कुठेतरी पाहून किंवा कुठेतरी वाचून आपल्याला आसन करायचं नाही. त्याचा दुष्परिणाम काय होणार, तर कुठेतरी आपल्या गाठ बसू शकते किंवा कुठेतरी आपल्याला क्रॅम्प येऊ शकतो. मग तज्ज्ञांच्या योग्य शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आसनं करणे, प्रॉपर टेक्निकने आसन करणे, ब्रीदिंग कुठे इनहेल कुठे करायचं, एक्झॅल कुठे करायचं, तेही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकून घेणं हेही इम्पॉर्टंट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आहार. या ठिकाणी मी तुम्हाला डाएट नाही सांगणार आहे, तर या ठिकाणी अतिशय सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगू शकेन की जे मी यूज करते, आहार. तर आहारात काय करायचं की आपलं जे पोट आहे त्या पोटाचे 4 भाग करायचे. म्हणजे काय करायचं, तर अर्ध्या भागामध्ये अन्न, पाव भागामध्ये पाणी आणि उरलेला पाव भाग हा हवेने भरायचा आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला अर्धपोटी राहायचे. दुसऱ्यांदा आपल्याला कोणी जेव म्हणालं तर जेवता आलं पाहिजे.
म्हणजे आपण जेवायचं नाहीच, पण असं अर्धपोटी आपल्याला राहायचं आहे. नंतर चौथी गोष्ट आहे निद्रा. शांत झोप ही खूप इम्पॉर्टंट आहे. आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनात, ह्या टेन्शनच्या जगामध्ये शांत झोप लागणं तितकंसं सोपं नसतं. पण आपण दिवसभरात, आता सपोज आपण भांडण केलं किंवा एखाद्याशी वाद केला तर रात्री आपल्याला झोप येईल का शांत? तर नाही. तर आपण असं निश्चय करायचा की दिवसभरात एक तरी सत्कर्म करायचं, हा आपण विचार करून जर आपण जीवन व्यतीत केलं तर आपल्याला नक्कीच शांत झोप लागू शकेल. आणि लास्ट आहे मुद्दा तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. आपल्याकडे जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, कितीही अनिष्ट आपल्यावर कोसळलं, कितीही वाईट परिस्थिती आली तरीही आपण आपलं मन स्थिर राहून आणि शांत चित्ताने आपण ह्या त्या प्रसंगांना सामोरं जाण्याचा यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. तर माझ्या मते मला जेवढं योगासंदर्भात किंवा जे सांगायचं होतं ते मी आत्ता ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये सांगून झालेलंच आहे. तर तुम्ही सगळ्यांनी, महिलांनी हे सगळं आपल्या जीवनामध्ये, सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद दुःख हे येतच असतं. पण सगळ्यांनी जर अशा पद्धतीने जर आपलं जीवन जर व्यतीत केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. योगाची कास धरा, प्रॉपर ब्रीदिंग, प्रॉपर एक्सरसाइज करा आणि हे सगळं तुमचे व्यवस्थित सुखरूप तुम्ही तुमचं निरोगी आयुष्य जगा. माझे ह्याचे योगाचे क्लासेस पण आहेत. कॉर्पोरेटमध्ये पण मी योगाचे सेशन्स घेते. नंतर प्रायव्हेट पर्सनल पण योगा शिकवते. तर अशा पद्धतीने मी माझं बोलणं इथेच थांबवते. थँक्यू सो मच. धन्यवाद.